नमस्कार मैत्रिणींनो, काल आपण पाहिलं होतं प्रिन्स कट 36 साईजची. आज आपण घेणार आहोत त्याची कटिंग करायला. हे बघा, गळा रुंदी घेतली आहे 2.5 इंच, गळ्याची उंची घेतली आहे 11.5 इंच. 14 इंचाचा हा पूर्ण तयार ब्लाऊज होणार आहे. आपण घेतली 15 इंच उंची. खालच्या साईडला गळा रुंदी घेणार आहोत 3.5 इंच. टक्स घ्यायचा आहे 4 पॉईंटवरती. वरच्या साईडला आपण घेणार आहोत 4 इंचाचा टक्स. या साईडला इकडनं घ्यायचं आहे अर्धा इंच कमी करून. वरच्या साईडला इकडे अर्धा इंच करायचं आहे. आता मी तुम्हाला स्टिच करून दाखवते. खालच्या साईडने अर्धा शिलाईमध्ये यायला पाहिजे. आता या ब्लाऊजला मी लेस लावणार आहे, त्यामुळे मी गळ्याची पलटी घेणार आहे. जसं आपण आखलं आहे तसं शिवून घ्यायचं. हे पहा मैत्रिणींनो, पूर्ण आपण ह्या गळ्याला शिलाई मारून घेतलेली आहे. आता हा आपल्याला कट करायचा आहे. व्यवस्थित फिनिशिंग येण्यासाठी नॉचेस देऊन द्यायचे. जिथे कर्व शेप आला आहे त्या साईडला थोडे थोडे नॉच द्यायचे, म्हणजे गळा व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येतो. आता ह्याला मी दाब शिलाई मारून घेत आहे. दाब शिलाई मारून झालेली आहे. आता आपण साईडने शिलाई मारून घेऊ. राहिलेला कपडा कट करून घेऊ. आता घ्यायचं आपल्याला मागचा टक्स. अर्धा इंच येईल अशी हिशोबाने 4 इंच टक्स मारून घ्या. ह्याला दोन्ही बाजूने टक्स मारून झालेला आहे. हे बघा, आता आपण याच्यावर देणार आहोत दाब शिलाई. अर्धा इंचावरती दाब शिलाई द्यायची आहे. दाब शिलाई देऊन प्रिन्स कटचा हा पार्ट एकावर एक ठेवून जॉईन करून घ्यायचा आहे. सर्व पार्ट जॉईन करून दाखवते, नंतर स्टिच करून. एक साईडचा गळा तुम्हाला जोडून दाखवते. थोडासा कपडा आतल्या साईडला घ्यायचा आहे. 1/4 इंच. 1/4 इंचापेक्षा जास्त नका घेऊ. एक साईड जोडून घेऊ. त्याला कट करू. त्यालाही नॉचेस द्यायचे आहेत आणि फोल्ड करून पलटी शिलाई मारून. अशा पद्धतीने आपण ह्याचे पार्ट हे हस्तरला जॉईन करून घेतलेले आहेत. आता आपण ह्याला मेन पार्ट एकमेकांना स्टिच करून दाखवते. सावकाश अलगद पद्धतीने करा. कटिंग व्यवस्थित असेल, मागे पुढे होणार नाही. व्यवस्थित ॲडजस्ट करत करत कपडा शेवटपर्यंत जोडून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने बरोबर कपडा हा व्यवस्थित पुरेपूर आलेला आहे. हे बघा, वरच्याही साईडला बरोबर आहे, खालच्याही साईडला बरोबर आहे.
असेच आपण दोन्ही पार्ट जोडून, अशा पद्धतीने आपण दोन्ही पार्ट जोडून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये महत्त्वाची टिप्स आहे, लक्षात घ्या. व्हिडिओ थोडा मोठा होईल, तुमच्याच फायद्याचा आहे. लवकरात लवकर स्टिचिंग शिकायची असेल तर थोडंसं तुम्हाला ॲडजस्ट करावं लागणार आहे. हे बघा, इकडे आपण 10.5 इंचाचा जो टक्स घेतलेला, तिथेच आपल्याला समोरच्या साईडला इथेही अर्धा इंचाचा टक्स घ्यायचा आहे. त्याने ब्लाऊज सुंदर आणि फिनिशिंगमध्ये दिसतो आणि पफही खूप सुंदर येतो. प्रिन्स ब्लाऊजला टक्स घेणे गरजेचे आहे. टक्स घेतला की ब्लाऊज खूप छान बसतो, दिसायला सुंदर दिसतो आणि चपटा बसत नाही. ही खूप महत्त्वाची टिप्स आहे, लक्षात ठेवा. याला पफ एकदम सुंदर येणार. हे बघा, खूप म्हणजे खूप सुंदर पफ येतो याला. प्रिन्स कट ह्याने चपटा बसत नाही. पॅडेड ब्लाऊज शिवायची पण गरज नाही, साधा प्रिन्स कट शिवला तरी खूप छान बसतो. अशा पद्धतीने आपले दोन्ही पार्ट स्टिच करून झालेले आहेत. आता आपण इकडे लावणार आहोत आय आणि हुक पट्टी. आय पट्टीसाठी तुम्हाला घ्यायची आहे 1.5 इंचाची पट्टी. पुढे पुढे गेल्यानंतर अर्धा इंचाचा थोडासा असा कपडा दाबून द्या आणि याची त्याने कपडा खेचल्यासारखा होत नाही. खूप बारीक बारीक टिप्स सांगते मैत्रिणींनो, ऐका, मनापासून शिकण्याचा प्रयत्न करा. बारीक सारीक गोष्टी पूर्णतः समजावून सांगते, नवीन शिकणाऱ्यांना सुद्धा येणार. अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि शिलाई मारून घ्यायची. आयपट्टी तयार झालेली आहे, ही बघा, विथ फिनिशिंग. आता मी तुम्हाला हुकपट्टी तयार झाली आहे, आयपट्टी दाखवते. आता आपण ह्याला आयपट्टी लावून झालेली, हुकपट्टी लावून झालेली आहे, आयपट्टी लावून दाखवते. हे बघा, अशा पद्धतीने इथे आपण गळा फोल्ड केला आहे म्हणून थोडंसं वरती एक्स्ट्रा घ्यायचं आहे. एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकू आणि या पद्धतीने ह्याला असे 3 फोल्ड घ्यायचे आहेत आणि अशी शिलाई मारून घ्यायची आहे. मध्ये आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. 1.5 इंचाचं अंतर सोडून हे झाले आपल्या आय आणि हुक दोन्हीही पट्ट्या. आता मी तुम्हाला शोल्डर जॉईन करून दाखवते. शोल्डर जोडताना इकडनं अर्धा इंच आणि ह्या साईडला शोल्डरच्या साईडला 1/2 इंच जास्त दाब द्यायचा आहे. 1/2 इंचाचा दबाव जास्त द्यायचा, त्याने शोल्डर उतरत नाही. हे पहा, या साईडने आपण अर्धा इंच दिला आहे आणि शोल्डरच्या साईडने 1/2 इंच दिलेला आहे. एवढाच दबाव द्यायचा म्हणजे शोल्डर उतरत नाही. हे पहा मैत्रिणींनो, दोन्ही शोल्डर रेडी झालेले आहेत. आता मी तुम्हाला लास्ट फिटिंग दाखवते. हे पहा मैत्रिणींनो, आपल्याला या साईडने फ्रंट आणि बॅक पार्ट दोन्ही एकसाथ घ्यायचे आहेत आणि जॉईन करून इकडे बघायचं आहे. इकडे जेवढं अंतर राहत आहे तिकडे तुम्हाला मार्क करायचं आहे आणि आय आणि हुकच्या पट्टीला 2 इंच अंतर हे आपल्याला 7 इंच आलं पाहिजे, एवढं घ्यायचं आहे. आणि हा उरलेला जो पोर्शन आहे हा आपल्याला फोल्ड करून असा स्टिच करायचं आहे. असं केल्याने ब्लाऊजला काही प्रॉब्लेम येत नाही, आपलं कामही वाचतं, वेळही वाचतो आहे आणि फिनिशिंग पण खूप सुंदर येते. मी तुम्हाला याचं फायनल फिनिशिंग दाखवते, तेव्हा तुम्हाला समजेल. असं केल्याने ब्लाऊज छान बसतो. हे पहा, फ्रंट आणि बॅक एकदम सेम टू सेम साईजवरती आलेले आहे, कुठेही मागे पुढे झालेलं नाही आहे. असं फोल्ड करून शिलाई मारल्याने काही अडचण येत नाही. जर एखाद्या कस्टमरला नाही आवडत असेल तर तुम्ही खालच्या साईडला कमरपट्टी लावू शकता, नाहीतर काही गरज नाही. हा पहा आपल्या ब्लाऊजचं फायनल लुक. 36 चेस्टचा ब्लाऊज अशा पद्धतीने शिवलेला आहे. ह्याची लिंक पाहिजे तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आपण याची कटिंग पण दाखवलेली आहे आणि स्टिचिंग पण, पूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओ दाखवलेला आहे. बॅक साईडचाही तुम्ही लुक पाहू शकता, किती सुंदर आणि छान फिनिशिंगमध्ये आलेला आहे. याच पद्धतीने तुम्ही स्टिच करून पहा, तुम्हालाही जमेल. एकदम इझी मेथडमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती द्यायची म्हणजे खूप वेळ लागतो, त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. हे बघा, हा आहे आपला फायनल लुक. बाय बाय. थँक यू फॉर वॉचिंग.